पाहतोय आज सकाळपासून साम टीव्हीनं ही बातमी लावून धरली आणि आता 5 बळी गेल्यानंतर नाशिक महापालिकेला जाग आलेली आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी. पाहूयात. 5 निष्पाप नाशिककरांचा बळी गेल्यानंतर अखेर पालिका प्रशासनाला जाग आलेली आहे आणि आता रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यासाठी आज सकाळपासून युद्ध पातळीवर आता या ठिकाणी काम हाती घेण्यात आलेलं आहे. मी आता नाशिकच्या मखमलाबाद परिसरामध्ये आहे. प्रचंड खड्डे खरं तर या रस्त्यांवर मागच्या काही दिवसांपासून पडलेले आहेत आणि त्यामुळे नागरिकांना खरं तर रोज या खड्डेमय रस्त्यातून प्रवास करताना खरं तर तारेवरची कसरत करावी लागते. मात्र आता 5 नाशिककरांचा बळी गेल्यानंतर ही सगळी खड्डे दुरुस्तीची कामं जी आहे ती आता हाती घेण्यात आलेली आहे. समोर जर आपण बघितलं तर आता युद्ध पातळीवर या डंपरच्या सहाय्याने या मशिनरीच्या सहाय्याने आता खडी टाकून रस्त्यावरचे खड्डे सध्या महापालिका प्रशासनाकडून बुजवायला सुरुवात करण्यात आलेली आहे. खड्ड्यांची जर परिस्थिती जर आपण बघितली तर मी आत्ता ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी देखील जर आपण खड्डे मोजण्याचा प्रयत्न केला तर मागच्या काही दिवसांपासून पाऊस होत असल्यामुळे चिखलाचं देखील साम्राज्य आणि पाणी या ठिकाणी पसरलेलं आपल्याला बघायला मिळेल. या ठिकाणी खड्डा आहे. याच्याच पुढच्या भागामध्ये म्हणजे अगदी काही अंतरामध्ये आपण जर बघितलं तर ठिकठिकाणी शेकडो खड्डे आपल्याला अगदी कमी अंतरामध्ये देखील बघायला मिळतील आणि त्यामुळे नाशिककरांना खरं तर या सगळ्या खड्ड्यातून प्रवास करताना जीवघेणी कसरत करावी लागते. त्यात पावसामुळे या सगळ्या रस्त्यावर चिखलाचं देखील साम्राज्य पसरतं आणि त्यामुळे या चिखलांमधून दुचाकी वाहन सरकण्याच्या देखील घटना घडतात. अपघातांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक.